प्रभाग क्रमांक 10 येथील कोंडानगर मागे कल्पनानगर मशीदच्या बाजूला ड्रेनेजचं घाण पाणी येत आहे। ड्रेनेज पूर्णपणे चोकअप झालाय। आम्ही वारंवार झोनमध्ये कळवून सुद्धा आणि वारंवार नगरसेवकांना कळवून सुद्धा आमची समस्या दूर होत नाही। हे ड्रेनेजचं घाण पाणी म्हाताऱ्या आजीबाईंच्या घरात जात आहे आणि मशीदच्या बाजूला पूर्ण ड्रेनेजच्या पाण्यानं तलावासारखं साचलंय। आमच्या प्रभागातील सर्व लोकांना आरोग्याचा धोका आहे आणि येण्या जाण्यास आम्हाला रस्ता सुद्धा नाही। ड्रेनेजच्या पाण्यामुळे रस्ता बंद झालाय। आम्हाला सर्वांना घाण पाण्यातून ये जा करावे लागते। वारंवार झोनमध्ये कळवून सुद्धा व नगरसेवकांना पण सांगून सुद्धा आमचे प्रश्न मार्गी लागत नाही। आमच्याकडून घेतलेला कर जातो तर कुठे? एवढ्या घाणीचं साम्राज्य असून आमच्याकडून कर घेण्यास महानगरपालिकेला लाज वाटली पाहिजे, असा संतप्त सवाल नागरिकांनी केलाय। आमचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावे व चोकअप झालेले ड्रेनेज दुरुस्त करून द्यावं। प्रभाग क्रमांक 10 कोंडानगर मागे कल्पनानगर MIDC पोस्ट ऑफिस अक्कलकोट रोड सोलापूर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून प्रश्न भेडसावत आहेत। 7 महिन्यापासून झाला कल्पनानगर में भाग क्रमांक 10 हमारा कल्पनानगर में पानी आ रहा है। कौन मेंबर आने को तैयार नहीं, कौन नगर सेवक नहीं, कौन जून वाले नहीं, सब जने को बोल बोल को थके। हमें ड्रेनेज का पानी फुटा, सब मचरा, सब गटर का पानी रोड दिखने लगी नहीं, घर में घुसने लगे, लोग रोज बीमार पड़ने लगे। नगर सेवक लोग का मत रहे बंदा हाथ जोड़ जोड़ को आते मता मांगने को। अभी कौन भी पूछने लगा नहीं नगर सेवक हमारे को। टैक्स होती सब आती, टैक्स मांगने को आते और लगे लगे टैक्स भरो कर को। गटर का कौन भी व्यवस्था नहीं करते गोर गरीब की। जून में बोले सब कुछ बोला, सब जने के पास गए थे तो जून वाला का सबका नंबर है। हाँ, अरे जो कर को कहता आते राड करते निकल को जाते। सब ये गटर का पानी ऐसे जाने लगे, सब संडास का पेशाब का कौन है? छोटे छोटे बच्चे हैं, बीमार पड़े तो कौन जवाबदार है? सरकार की पगार खाते हैं, घर में बैठ को छोड़ते हैं। मेंबर नहीं, नगर सेवक नहीं, कौन नहीं है यहाँ। मत रहे में हाथ जोड़ को मत डालो कर कहते हैं। अब यहाँ कौन भी आने लगा नहीं। भाग क्रमांक 10 इथं ड्रेनेज फुटलंय। आता कमीत कमी 7 महिने झाला। इकडे येऊन बघणारे कोण नाही। जाऊन 2 वेळेस कंप्लेंट केलंय, तरी सुद्धा त्यांनी कुठल्या गोष्टीची दाद घेतले नाहीत। इथं गटरीचं पाणी प्रत्येक घरात शिरून डास मच्छर होऊन रोगराई जास्त वाढायला लागले। डेंग्यूचा प्रसार जास्त झालेला आहे। अर्ज दिलाय, साहेबांना फोन केलेत, येतो म्हणते तिकडच गडप। आता इथं पाणी थांबून कमीत कमी 2.5-3 महिन्यापासून व्हायला लागलंय पाणी। आम्ही स्वखर्चानं हे भर आणून टाकून सुद्धा थांबले ना ते। आमच्या इथं येऊन रोड करून सगळं स्वच्छ करून देऊन जाणे व्यवस्थित आम्हाला पाहिजे। नाहीतर ह्या पुढे आम्ही टॅक्स बी भरणार नाही आणि मत बी घालू देणार नाही। इथल्या गल्लीतल्या एका सुद्धा बाईला मी येऊ देणार नाही तिथं। त्याला गल्लीतच येऊ देत नाही नगरसेवकला। बघू मग आम्हाला स्वच्छता नाही तर पाण्याचा खूप त्रास आहे। फुटलेले सगळं त्रास व्हायला लागले। पोरं आमच्या आजारी पडायला आहेत। गाड्या पंक्चर व्हायला आमच्या कोणी ध्यान देत नाही, काय नाही। 2दा जाऊन आलं केलं होतं तर लक्ष द्यायचं सांगायला आम्ही जाऊन मी तर महेश कोटेच्या पोराला फोन केला त्रास पोरं आमच्या आजारी पडते। डेंग्यू मच्छर पोरं येत नाही तिथं। आम्ही ह्या बारला मत घालणार नाही, कोण टॅक्स पावती भरणार नाही। आम्हाला गटरीचा वास यायला लागला। पोरं आमच्या आजारी पडतात, आम्ही आजारी पडायला लागलेत। आम्ही पडल्या तर गुडघे फुटत कोण भरून देणार आमचे? घर में पानी सब दिले, कौन की नहीं है मुझे, कौन भी ना मैं आकर नीचू बचना पड़े। बस आने की घर में पानी पूछिए, कौन नहीं मैं अकेली जो। प्रभाग क्रमांक 10 कल्पनानगरमध्ये अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेजचं काम झालं होतं। ते काम अत्यंत एकदम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे। ते दर 6 महिन्याला भरत आहे। आम्ही वारंवार तिथं अर्ज द्यावं, त्याने अर्ज दिल्यावर 6 महिन्याला येते तर फक्त वरवर रॉडिंग करते तर अजून निघून जाते तर हे काम का क्लिअर होत नाही। आमचा का प्रश्न मार्गी लागत नाही। आम्ही वारंवार झोनमध्ये पण अर्ज देतो, नगरसेवकांना पण कळवतो, साहेबांना पण फोन करतो। संबंधित जे बी अधिकारी आहेत ते फक्त फोनवर हो म्हणतात। जास्त वेळा फोन केला तर फोन उचलत नाही त्यांनी, नाहीतर दुसऱ्याच नंबर देतात। नाही ते माझं काम नाही, नाही ते आमचं काम नाही म्हणून फक्त त्यांनी त्यांच्या अंगलट येऊ नये म्हणून फक्त त्यांनी आम्ही जे पण त्यांना तक्रार सांगू ते तक्रार त्यांनी उडून लावते। दर आता कमीत कमी 6 ते 7 महिना झाला। 6 ते 7 महिन्यापासून मस्जिदच्या बाजूला 2 चेंबर भरलेले आहेत। 2 चेंबर भरलेले असून सुद्धा एका पण अधिकाऱ्याचं तिथं लक्ष नाही। पूर्ण ड्रेनेजचं अजून कारखान्याचं घाण पाणी येऊन मस्जिदच्या बाजूला एका डबक्यासारखं साचलेलं आहे। मस्जिदमध्ये घाण वास येतो आहे। मस्जिदमध्ये आपण जातो ईश्वरची पूजा करायला, अल्लाची इबादत करायला जातो। तिथं गेल्यावर
आमचं लक्ष इबादतमध्ये अजून नमाजमध्ये नसून या ड्रेनेजच्या घाणवासामध्ये असतं आहे. या वासामध्ये आम्ही मस्जिदमध्ये नमाज कसं पडावं. जर हेच घाण पाणी संबंधित अधिकाऱ्याच्या घरापाशी किंवा संबंधित नगरसेवकाच्या घरापाशी असले असते तर ते असंच गप बसले असते का, ते असंच दुर्लक्ष केले असते का, हे त्यांना थोडं तर वाटायला पाहिजे. आम्ही वारंवार सांगूनसुद्धा, वारंवार अर्ज देऊनसुद्धा, वारंवार कळवूनसुद्धा आमचा एक पण प्रश्न मार्गी लागत नाही. ड्रेनेज पूर्ण तुडुंब भरून चाललं आहे. ड्रेनेज भरून माती पण वाहून चाललं आहे. चेंबर सगळं रोडाच्या वर 1 फूट वर आले तर आम्ही किती वेळा पण सांगून काय पण सांगून आमचं एक पण प्रश्न मार्गी लागे नाही. आम्ही महापौर साहेबांना, अजून आयुक्त साहेबांना विनंती करतो, कळकळीची विनंती आहे की आमच्या प्रभागापाशी थोडं लक्ष द्या. आम्ही पण टॅक्स भरतो, आम्ही पण वेळेवर टॅक्स भरतो, आम्ही पण वेळेवर सर्व कर जे काय असू दे ते सगळं भरतो. तर ते सर्व भरूनसुद्धा आमच्या प्रभागामध्ये जरा पण स्वच्छता नाही. इथं ड्रेनचं पाणी आहे ते सोडून घंटागाडीवाला पण येत नाही. त्या घंटागाडीवाला म्हटलं तर ते आमच्या प्रभागाच्या नागरिकांना ते उलटा बोलत आहे, गाडी तिथंपर्यंत येत नाही, ते आमचं काम नाही, आम्ही येत नाही, तुम्ही तिथं घेऊन या. मग आम्ही कर भरून का फायदा. सफाईपट्टीचं कर, अजून कचरा गाडीचं कर, हे सर्व करून भरून आम्हाला फायदा काय. आम्ही फक्त एकच विनंती करतो की आमच्या प्रभागापाशी थोडं लक्ष द्या. अजून बाजूला मस्जिद आहे, कमीत कमी त्या मस्जिदसाठी तर ते ड्रेनचा पाणीचा प्रश्न सोडवा. अजून इथं यायला झालं ते एकच रस्ता आहे, एक रस्ता असून सुद्धा ते रस्ता सगळं ड्रेनचं पाण्यानं फुल भरलेलं आहे. यायला झालं दुसरा रस्ता पण नाही. कळकळीची विनंती करतो संबंधित अधिकारी व साहेब, आमच्या प्रभागापाशी थोडं लक्ष द्या. डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर, दातांच्या विविध आजारांवर अत्याधुनिक मशीनद्वारे योग्य उपचार. डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटरमध्ये अत्याधुनिक मशीनद्वारे इम्प्लांटद्वारे फिक्स कवळी बसवण्याची सिस्टम, पेनलेस आणि एका सिंगल सेटिंगमध्ये रूट कॅनॉल उपचार पद्धत. नव्या युगाबरोबर आपल्या दातांवर ट्यूथ व्हाइटिंग आणि कॉस्मेटिक डेंटल ट्रीटमेंट, टीथ ज्वेलरी बसवण्याची सोय. याशिवाय झिरकोनिक, सिरॅमिक, इमॅक्स, डिजिटल एक्सरेची सोय. शिवाय दातांची कीड काढून सिमेंट बसवणं, वेडेवाकडे दात, हिरड्या आजारांवर उपचार, तसेच बालदंत रोगावर उपचाराची सोय फक्त डॉक्टर कपिल LD, डॉक्टर सौ अमृत LD यांच्या डॉक्टर LD डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटरमध्ये. पत्ता शाखा नंबर 1, 1292 भद्रावती पेठ, आंध्रा बँके शेजारी सोलापूर. शाखा नंबर 2, शॉप नंबर 2, प्लॅटिनम अपार्टमेंट, विडी घरकुल, हिरा मोती चौक, सोलापूर. मोबाईल क्रमांक 99 30 62 00 49.